गणपती बसवण्याचं वाटतं. पुस्तकप्रेमी संमेलनाच्या पहिल्या दिवसाचं अत्यंत महत्त्वाचं असं शेवटचं सत्र हे पावसाळी कवितांचं सत्र आहे. आणि पावसाळी कवितांचं सत्र फक्त कवितांचं नाही तर ते गाण्यांचं सुद्धा आहे. कविता आणि गाणी या दोघांच्या खूप सुंदर अशा संयोगातून आज आम्ही जितका शब्दांचा पाऊस पाडता येईल शब्दसुरांचा तेवढा पाडणार आहोत. आणि तुमच्या सगळ्यांची उपस्थिती खूप आनंददायी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साक्षात पावसाने उपस्थिती दाखवलेली असल्यामुळे मला अगोदरच दाद मिळालेली आहे. वातावरण निर्मिती करण्यासाठी साक्षात निसर्गच आमच्यावर खुश आहे. कुठल्या तरी कवीनं असं म्हटलेलं आहे, म्हणजे मीच म्हटलेलं आहे की शब्दसुरांच्या काठामधून असे वाहते गाणे, शब्दसुरांच्या काठामधून असे वाहते गाणे, हृदयाच्या ठोक्यावर हलती जशी मनाची पाने. या कवितेच्या वाटेवरती गाव तुझे लागेल अन शब्दांच्या समे समेवर दाद तुझी मागेल. सूर तेच चिडिता नव्याने बदलून काय येणे, शब्दसुरांच्या काठामधून असे वाहते गाणे. तर हे खूप सुंदर गाणं ऐकण्यासाठी आपण सगळे तत्पर आहोत. पावसाचं मात्र थोडंसं वेगळं असं आहे की पाऊस हा एकच ऋतू असा आहे की ज्याला स्वतःचा आवाज आहे. बाकीच्या सगळ्या ऋतूंना आवाज नाही, पावसाला फक्त आवाज आहे. आणि आपल्या सुदैवानं मराठीतल्या किंवा सगळ्या भाषेतल्या पूर्वसुरीने पावसावर इतकी सुंदर सुंदर गाणी लिहिलेली आहेत की त्या सगळ्यांच्या गाण्यांमधून आपण पावसाचा आनंद घेऊ शकतो. खरं तर पाऊस आपल्याला अनेक वर्ष माहिती आहे, खूप जुना आहे पाऊस, पण पावसाचा आनंद खूप वेगळीच होतो ते त्या शब्दातून आणि सुरातून, हे सुद्धा आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळं आणि ह्या पावसाची जी वेगळी रूप आहेत त्यातलं एक रूप असं आहे की आमचे मर्डेकर म्हणतात की आला पाऊस पाऊस, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तिने. असं खूप सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. पण अलीकडची माणसं मात्र एकदम वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतात पावसाला. तर ते म्हणतात की आला पाऊस पाऊस, नको ऑफिसला जाऊस, गरम पोहे आणि वडे नको एकटीने खाऊस. असं एक वेगळाच बाज पावसाचा आहे. पण असं मी असं म्हणतो की स्पंदनांचे नेटके घर बांधतो पाऊस, आतल्या ओल्या नभाशी नांदतो पाऊस. स्पंदनांचे नेटके घर बांधतो पाऊस, आतल्या ओल्या नभाशी नांदतो पाऊस. दरवळे देहात कोणी रोजच्या वळणावरी, दरवळे देहात कोणी रोजच्या वळणावरी, ओळखीच्या अंबऱ्याशी वाढतो पाऊस. ओळखीच्या अंबऱ्याशी वाढतो पाऊस. झोपडी त्याने दिली अन दिवा त्याचाच हा. पावसामुळे सगळं आहे. झोपडी त्याने दिली अन दिवा त्याचाच हा, अन आता माझ्या घराशी भांडतो पाऊस. अन आता माझ्या घराशी भांडतो पाऊस. आणि खूप आवडत्या ओळी या कवितेतल्या की वाजते काही मनाच्या कोवळ्या काचेवरी, वाजते काही मनाच्या कोवळ्या काचेवरी, अन मनाच्या पाळण्यातून रांगतो पाऊस. अन मनाच्या पाळण्यातून रांगतो पाऊस. तर असा हा खूप सुंदर पाऊस सुरातून आणि शब्दातून ऐकण्यासाठी आपण सगळे तत्पर आहात. आणि नेमकी सुरुवातच पाडगावकरांच्या अत्यंत लोकप्रिय अशा प्रेमगीताने होते आहे. खरं तर परत पाऊस आणि प्रेम यांचा एक वेगळा संबंध आहे आणि तो सुद्धा पाडगावकरांनी आपल्याला खूप छान सांगितलेला आहे. पाडगावकरांचं म्हणणं फक्त आपण नेहमी इतकंच मानतो की आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, आपलं गाणं आपण मनापासून म्हटलं पाहिजे, फांदीतून तसं पान फुटलं पाहिजे. तर असं पान फुटलेलंच आहे ऑलरेडी आणि आम्ही सुरुवात करत आहोत. पहिलंच खूप जुनं ज्या गाण्याबरोबर आपण आपल्या आठवणींच्या खूप सुंदर अशा काळामध्ये जाऊ, म्हणजे करता आता तेवढंच आपल्या हातात राहिलेलं आहे की या गाण्यांबरोबर आठवणींच्या त्या नॉस्टॅल्जिक अशा वातावरणात जाऊया. गाणं आहे भेट तुझी माझी स्मरता, धुंद त्या दिवसाची. हॅलो भेट
स्मरते भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची भेट तुझी माझी स्मरते दिवानवता गगनी एकही न तारा कुठे दिवानवता गगनी एकही न तारा आंधळ्या तमातून वाहे आंधळाच वारा तुला मुळी नभती बाधा भीतीच्या विषाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची भेट तुझी माझी स्मरते क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती नाव गाव टाकून आली अशी तुझी प्रीती क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती नाव गाव टाकून आली अशी तुझी प्रीती तुला परी जाणीव नव्हती तुला परी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची भेट तुझी माझी स्मरते थँक्यू कदाचित पहिलंच गाणं असल्यामुळे किंवा परत आठवणींचं गाणं असल्यामुळे शैलेश थोडेसे दडपणाखाली होते समोर पण पावसाचं हे मला गणित नेहमी काही कळत नाही की पाऊस म्हणजे आनंद देणारा पाऊस म्हणजे तुम्हाला उल्हास देणारा पाऊस तुम्हाला वेगवेगळ्या स्वप्नामध्ये घेऊन जाणारा असे खूप कवी कल्पना वगैरे असते पण सगळे कवी बरेच कवी की पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जागमजा आली दुःखाच्या मंद सुराने असं नेहमी दुःखाकडे काहीतरी बोट दाखवतात त्याचं कारण मला अजून कळलेलं नाही पण खूपदा दुःख आणि पाऊस यांचा संबंध जवळ जोडलेला आहे दाद देण्याच्या बाबतीत फक्त तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो की पाडगावकरांना असं चौकोनी चेअर करून बसले ना पुढ्याच पुढे की भयंकर त्रास कुठे आताच्या पिढीचे पाडगावकर म्हणतात ना त्यांना काय आलं आताच्या पिढीचे पाडगावकर म्हणतात ना नाही नाही तसं नाही आताची पिढीचे वगैरे तसं नाही म्हणत मी म्हणते की पाडगावकरांना असं दाद वगैरे देत नसते ना त्रास व्हायचा तुम्ही पुढे पण बसा मला वाटतं सगळा कार्यक्रम तुम्हाला ऐकवतो तर पाडगावकर काय म्हणायचं माहिती आहे की त्यांचं असं का होतं तेच कळत नाही की त्यांना कळतं पण वळत नाही अहो निळं निळं वेलनाड पाखरू आभाळात
जलात उडणार आणि रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार. यांचं सुख नसतंच कधी यांच्यासाठी एकच कपाळावर आटी, यांच्यासाठी एकच ठरलेलं कपाळावर आटी. यांची पापणी जरा सुद्धा चढत नाही. यांचं असं का होतं तेच कळत नाही. यांना कळतं पण वळत नाही. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने असा तुम्ही यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्ली तरी विस्कीचा वास येतो. वेलची खाल्ली तरी विस्कीचा वास येतो. यांचा दोष चालूच असतो, अंक खाणं वाईट, त्यामुळे लोक चढचं होतं, तमकमुळेच घेऊ नका, त्यांनी नक्की पडचं होतं, संयमाचे पुतळेचे. यांची पापणी जरा सुद्धा हलत नाही. यांचं असं का होतं तेच कळत नाही. यांना कळतं पण पडत नाही. तर म्हणून ते पडसावण्याची आठवण यासाठी की दात एकदम जोरदार अशी झाली पाहिजे की खरोखर पाऊस कोसळल्यासारखं वाटला पाहिजे. पुण्यामध्ये कार्यक्रम करताना फार आम्ही टेन्शन मध्ये असतो. जिल्हा पुणे, पण पुण्यामध्ये कसं असतं, चोखंदळ खूप असतात प्रेक्षक. ते शेजारच्या विचारतात दात द्यायची काम. तर असं काही होणार नाही असं वाटतं. पण पावसाच्या विभ्रमाबद्दल बोलायचं तर अगदी साधं सांगायचे. आमचे वसंत सावंत म्हणून कोकणातले कवी आहेत, ते इतके सुंदर सुरुवात करायचे. ते म्हणायचे की असा मंद पाऊस यावा मृगाचा, उरीचे उन्हाळे जावे लया. असा मंद पाऊस यावा मृगाचा, उरीचे उन्हाळे जावे लया. अशी वीज हाडातूनही कोसळावी, झळातून जन्मास यावे. तर असं झळातून जन्मास येण्यासाठी जो एक पाऊस लागतो, तो पाऊस कोकणात खूप पडतो. आणि त्याच्यामुळे कदाचित आरती प्रभू जेव्हा एरेगना एरेगना असं म्हणतात, तेव्हा ते केवळ घनाला नाही तर आपल्या मनाला सुद्धा सांगत असतात की तू सुद्धा माझ्याबरोबर बस. ऐकूया, एरेगना एरेगना. ये रे घना
पावसाच्या साठी केलेलं आवाहन आहे ते आवाहन आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये इतकं आहे की पाऊस यायच्या अगोदर हे सगळं गाणं सगळ्यांच्या उठावर येतं आणि आपण खरोखरच पावसाची अत्यंत आतुरतेनं वाट पाहतो. पाडगावकरांनी पावसाचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे, म्हणजे ते मला खूप सांगावंसं वाटतं म्हणून मी सांगतोय. पाडगावकर वेंगुर्ल्याच्या पावसाबद्दल असं म्हणतात की वेंगुर्ल्याचा पाऊस असा माया करीत यायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस असा माया करीत यायचा, सरीने लाड करीत मला कुशीत घ्यायचं. बालपण सगळं माझं भिजवलं त्यांना, बालपण सगळं माझं भिजवलं त्यांना, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यांना, मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीने लाड करीत मला कुशीत घ्यायचा. काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र पगळा होऊन माझं मन उडायचं, पांढरा शुभ्र पगळा होऊन माझं मन उडायचं. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीने लाड करीत मला कुशीत घ्यायचा. खरं तर खूपदा पावसाचं येणं जे आहे ते असं जेव्हा शब्दाने सजून जातं तेव्हा त्याची खरी कुमारी आपल्याला कळायला लागते. खरं तर पाऊस ही एकट्याने अनुभवण्याची गोष्टच नाही. पावसामध्ये आपल्याला साथीदार लागतो, कधी मित्र लागतो, कधी मैत्रीण लागते आणि त्यातून जी सगळी कुमारी येते ते सगळं आपल्याला आपल्या अनुभवाचा तो खूप मोठा भाग आहे. पण जेव्हा दोन सख्या म्हणतात की आला आला वारा संगे पावसाच्या धारा, तेव्हा आपल्याला तो सगळा माळरानावर पडणारा जोरदार पाऊस हा सगळा आठवतो. आणि परत एकदा आपल्याला हेच आठवतं की आठवतं तुमची आमची सोळा जेव्हा सरली होती, होडी तेव्हा पाण्याने भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सगळं बुडता बुडता वाचलो होतो, बुडालो असतो तरी चाललं असतं, होडीनं चालकतवर काढलं असतं. पण तुम्हाला ते कळलं होतं, मलाही ते कळलं होतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं मध्ये मध्ये टाळ्या वाजवतात. संगे पावसाच्या धारा
खरंच असं जोडगोळीनं गाणं कुठं म्हटलं किंवा अशा सख्या असल्या की तुम्हाला असं माळरान आठवतं, हिरवागार सगळा डोंगर आठवतं आणि दोघे जणी असं मडकं घेऊन किंवा डोक्यावर भारा घेऊन पावसामध्ये नात निघालेले आहेत. असे खूप देखणं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं आहे. अरुण, एक मिनिट. स्टेजवर मी शिल्पा सचिन केळकर यांचं आज या स्टेजवर नव्याने स्वागत करतोय, कारण आपल्या स्नेह संमेलन आणि पुस्तकप्रेमी ग्रुपमध्ये पण त्या पहिल्यांदाच आलेल्या आहेत. शिल्पा सचिन केळकर यासाठी एकदा जोरदार टाळ्या होईल. अगदी कमी आधी सूचना देऊन सुद्धा त्यांनी सगळी गाणी अगदी छान बजवलेली आहेत आणि आज सुरेल गाणी त्या आपल्या पुढे सादर करत आहेत. लवकरच त्यांचं बरेच ठिकाणून नाव ऐकायला येणार आहे. अरे बाबा, क्या बात आहे. संबंधांचा काय संबंध असतो आपल्याला कळत नाही. फक्त हे पावसाचा हा ऋतू हा इतका भारलेला असतो, तो कदाचित म्हणून तुमच्या सगळ्या प्रेमाच्या बंधनांना पण इतक्या घट्टपणे असा चिवटपणे बांधून ठेवतो की काय मला माहित नाही. एक कविता अशी आहे की तू पहिल्यांदा भेटलीस ते दिवसच पावसाळी, तू पहिल्यांदा भेटलीस ते दिवसच पावसाळी, की स्वतःबरोबर आकाश विकत करणारा हा पाऊस सोबत घेऊन यायची तुझी जुनी सवय. काहीच नीट आठवत नाही. इतकंच लख जाणवतं की कुठून तरी वीज कोसळली आणि पागोळ्यांबरोबर खेळण्याचं माझं बाल वय जळून गेलं. एक वय दुसऱ्या वयामध्ये जेव्हा जातो आपण पावसाच्या निमित्तानं, तेव्हा एक वेगळीच काहीतरी गोष्ट असते. आमचा किशोर गौतम एका ठिकाणी म्हणतो की मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा, बघ तुला माझी आठवण येते का. हातावर जे पावसाचं पाणी एवढं सकाळ पिऊन टाक, बघ माझी आठवण येते का. नाही जाणवलं काही तर समुद्रावर येतो उदाळलेला असेलच, वाळूत पाय टाकून उभी राहा, वाळू सरकेल पायाखालून, बघ माझी आठवण येते का. मग तू तशीच घरी ये, कपडे बदलू नकोस, अंग पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये आणि नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते. तर हे असं एक थोडंसं वेगळं पावसाचं दुःख म्हणा किंवा पावसाची भावना किशोर कदमनी त्याच्या कवितेमध्ये म्हटलेली आहे. पण हीच सगळी भावना खूप अगोदर कधीतरी एका गाण्यामधून व्यक्त झालेली आहे आणि ते गाणं म्हणजे सांग प्रिये सांग प्रिये घन भरून आले. या इथे
एकदा मॅचसाठी जोरदार टाळ्या होत्या परत. खरं तर पावसाच्या गाण्याची किंवा एकूण गाण्याची जी गंमत आहे ती गंमत अशीच आहे की काही शास्त्रीय संगीतातली गाणी असतात, काही उलट्या थारीची गाणी असतात, काही गावरान चालीवरची गाणी असतात आणि असं हे सगळं मिश्र सगळा संगीताचा बाज आहे तो तुम्हाला अशा एका कुठल्या तरी काळामध्ये घेऊन जातो की जिथे तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशी दृश्य दिसू लागतात. पावसाची दृश्य तर तुम्हाला दिसतातच, पण त्याहीपेक्षा खूप महत्त्वाचं म्हणजे या सुरांच्या होडीमध्ये बसून आपण अशा एका किनाऱ्याला जातो जिथे तुमच्या मनामधली एक खूप सुंदर वाट असते. त्या वाटेवर तुम्हाला घेऊन जातात ती गाणी. आणि म्हणून मला असं वाटतं की या निमित्तानं हा कार्यक्रम होतो ही खूप मोठी गोष्ट आहे. पाऊस आला ही आणखी वेगळी गोष्ट आहे, पण तरी सुद्धा असा काही कार्यक्रम करणं आणि आपल्या सगळ्या लोकांचा आवाज टेस्ट करणं, तुमची अभिरुची टेस्ट करणं ही फार गोड गोष्ट आहे की कवितेपर्यंत आपण किती आहोत, गाण्यापर्यंत आपण किती आहोत, किंवा या अशा शास्त्रीय संगीताचा बाज असलेल्या संगीतापर्यंत आपण किती आहोत हे सगळं आपणच आजमावून पाहतो आहोत आणि त्याचा खूप छान आनंद घेतो आहोत. पुन्हा एकदा एक खूप लोकप्रिय अशी एक सीडी होती आमच्या किशोरकरांची, तिचं नाव होतं गारवा. त्या गारव्याच्या सीडीची सुरुवातच त्याच्या निवेदनाने होती किशोरच्या. किशोर असं म्हणतो की ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात वाटतं, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो आणि उन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो आणि पाना फुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून संध्याकाळचा रोज सुरू होतो खेळ, पुन्हा मागून चालत येते गार गार कातर वेळ, पुन्हा मागून चालत येते गार गार कातर वेळ, चक्क डोळ्यासमोर ऋतू कुस बदलून येतो, पावसाआधी ढगामध्ये कुठून गारवा येतो, पावसाआधी ढगामध्ये कुठून गारवा येतो. आभाळ भरून सरमने मन येणारे कोण रिम रिमतून आभाळ भरून सरमने मन येणारे कोण.
आभाळ भरून हरवले मन येणार हे कोण धन्यवाद. एकदा जोरदार टाळा प्रसाद नॉर्मली कराओके म्हणजे खूपदा असं असतं की कसं गाणं म्हटलं तरी कराओके, पण नातू सरांनी खूपच गंमत आणली याच्या गाण्यामध्ये. सांगप्रिय सांगप्रिय असं म्हणजे गाणं संपल्यानंतर तो पाठीमागे संगीता बसल्यामुळे शेवटी तो थांबप्रिय थांबप्रिय असं म्हणेल की कसं मला वाटेल. असं नलेश पाटील नावाचा आमचा एक मित्र आहे, खूप उत्तम कविता लिहितो आणि निसर्ग कविता हा त्याचा फारच आवडीचा विषय. तर तो असं म्हणतो की जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा तो पहिला पाऊस हा जोरात येत नाही, तो हळूहळू येतो, थोडा थोडा येतो आणि नंतर मग मोठा वाढत जातो. तर तो जेव्हा सुरुवातीला येतो तेव्हा त्याची स्थिती आपण 2 हातांनी लहान मुलाला चालवायला लागतो ना, तशी त्याची स्थिती असते. त्याच्यामुळे एक पैनाची रे गोविंदा घागरिया छंद, एक पैनाची रे गोविंदा, असं जे गाणं आहे ते गाणं त्याच्या पहिल्या पावसाची चाल असते असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून त्याने जेव्हा पहिल्या पावसाचं गाणं लिहिलं तेव्हा ते असं लिहिलं, पाऊस आला ग आला ग ऋतू हिरवा मोर झाला ग, पाऊस आला ग आला ग ऋतू हिरवा मोर झाला ग, किती दिसाने कंठोला झाला ग झाला ग, किती दिसाने कंठोला झाला ग, पाऊस आला ग फुल मातीचे फुलले. त्याचं म्हणणं असं होतं की पाऊस पडला की संपूर्ण माती फुलासारखी डवरून येते, फुलून येते. फुल मातीचे फुलले पाणी वेलीत फुलले, किती दिसाने ओढा मंजुळ झाला ग, किती दिसाने ओढा मंजुळ झाला ग, पाऊस आला ग मेघ मातीत मिसळे पाणी सूर्याला विसळे, मेघ मातीत मिसळे पाणी सूर्याला विसळे, किती दिसाने धनुष्य रंगीत झाला ग, किती दिसाने धनुष्य रंगीत झाला ग, पाऊस आला ग. आणि इतके दिवस आपण पाऊस बघतो पण कधी आपल्या डोक्यात आलं नव्हतं, हेंब घुंगरू घुंगरू पान डमरू डमरू, थेंब घुंगरू घुंगरू पान डमरू डमरू, किती दिसाने तरु तुंबरू झाला ग, किती दिसाने तरु तुंबरू झाला ग, पाऊस आला ग. समुद्राचं वर्णन केलंय त्याने पावसातल्या. बंद लाटांचे सुटले बंद लाटांचे सुटले, पंख पाण्याला फुटले पंख पाण्याला फुटले, किती दिसाने समुद्र पक्षी झाला ग, किती दिसाने समुद्र पक्षी झाला ग, पाऊस आला ग. आणि शेवटी असं म्हणतो की झगावाऱ्याचा ढगळ झगावाऱ्याचा ढगळ, हिरवी नदीचा ओघळ हिरवी नदीचा ओघळ, किती दिसाने डोंगर खुळा झाला ग, किती दिसाने डोंगर खुळा झाला ग, पाऊस आला ग ऋतू हिरवा मोर झाला ग. एक GTV साठी आम्ही कार्यक्रम केला होता पावसाळी कवितांचा, श्रावण मासी म्हणून कार्यक्रम केला होता. ते खरं तर त्यात मी होतो, किशोर कदम होता, नंतर सगळे गायक होते म्हणजे वैशाली सामंत पासून
रवींद्र साठेपासून सगळे होते. पण तो सगळा कार्यक्रम आम्ही या नरेश पाटीलच्या कवितेसाठी एन्जॉय केला होता. पण त्याची जेव्हा वेळ यायची तेव्हा सगळे सरसावून बसायचे. काय तो एक म्हणायचा ते फारच ग्रेट होतं. म्हणजे एकदा नलेशला आमच्या नायकाकडे जरा कुस्केपणाने असं बोलले होते नायकाकडे की नलेश एवढ्या सुंदर सुंदर तू कविता लिहितोस तर कुठली पुस्तकं रेफर करतोस. हा किती मोठा अपमान आहे. पण नलेश पण काय साधा नव्हता. त्याने जे उत्तर दिलं ते आदर्श उत्तर आहे. तो म्हणाला की फुलात जिथं फुलता येतं आणि पाखरात जिथं नाचता येतं ते झाडच माझं पुस्तक आहे त्याचं पानन पान वाचता येतं. तर असा नलेश त्याच्या खूप सगळ्या कविता. पण नलेशच्या कवितेच्या पाठोपाठ एका गाण्यासाठी आम्ही सगळेजण आतुर होतो. ते गाणं म्हणजे अशोक पत्कीजींनी स्वरबद्ध केलेलं अशोकजी परांजपे यांचं गाणं केतकीच्या बनी तिथे नाचू लागला म्हणून. सर मी मध्ये जरा बोलू संकेत. अरुण म्हात्रेंनी आता जी कविता गायली ना तर मी बाबा बोरकरांचा खूप मला कविता समजत नाही पण मी त्यांची गाणी ऐकत असतो आणि वैशाली सामंत वगैरे सगळी त्यांच्या मध्ये आम्ही ते कुठेच नाही. पण तुझ्या बरोबर आज आम्हाला गायला मिळतंय हे आमचं खूप मोठं वाटतं. तर ते खरं तर म्हणजे बाबा बोरकरांची आता आठवण काढली म्हणून सांगतो. त्यांचा जो अनुनासिक असं कॉम्पिटीमध्ये ते जेव्हा गायचे तेव्हा इतकी गंमत यायचीच. सरीवर सरी आल्या ग संचेल गोपीन आल्या ग सरीवर सरी आल्या ग संचेल गोपीन आल्या ग गोपी झाल्या भिजून चिंब थर थर कापती निंब कदंब तना मनातून टाळ मृदंग पाने पिटती टाळ्या ग सरीवर सरी आल्या ग सरीवर सरी आल्या ग संचेल गोपीन आल्या ग. खरं तर मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे मानवर काय बोरकर काय गदिमा काय पाडगावकर काय त्यांचा एक खूप मोठा असा वारसा आहे की त्या वारशाखाली आपण नुसते त्यांचं कॉपी करत राहिलो तरी सुद्धा खूप ग्रेट काम आपण करू शकतो. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या त्या सगळ्या कवींसाठी देऊया. तिथे नाचू लागेल बोल. की
वेगळी खुमारी जी आहे ना ती तबल्यामध्ये आहे. तबल्यावर जेव्हा हे गाणं येतं आणि लागला नाही पण तो खूप उतरलाय. तबला तो लागला नाही जेव्हा आम्हाला लागला. पण साधारणतः सलील चौधरीची जी सगळी गाणी आहेत जी ज्या बंगाली थाटामध्ये आहेत, म्हणजे जसं ओ सजना बरका बहराई, त्या थाटामधलंच हे अशोकजींनी स्वरबद्ध केलेलं गाणं आहे. त्याच्यामुळे ह्या गाण्याची एक वेगळी खुमारी आहे. पण मला नेहमी अशी मगाशी मी बोरकरांची कविता म्हणून दाखवली तसं महानोर जेव्हा कविता म्हणायची तेव्हा त्याचा एक वेगळाच बाज असायचा. या नभाने या पहिला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणेला खुडून जावे, असं सांगणारे महानोर जेव्हा स्वतः गायची कविता तेव्हा त्याची एक वेगळी कुमारी असायची. महानोर साधारण अशा पद्धतीनं कविता म्हणायचे. जरा आसमान झुकले, शुभ्र तारकांचे झेले, क्षितिजाचे रंगरेखा संत पाण्यात न्हालेले, रान मुकट झालेले, पक्षी पंखात हसले, हळूचा हुल घेताना पाणी दांडात हसले, हळूचा हुल घेताना पाणी दांडात हसले, अशी लखाकली बोर अंगभर चंद्र कोर, ऊस मळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर, ऊस मळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर. तर सगळे जेवढे कवी आहेत त्या कवीच्या सगळ्यांच्या स्टायली आणि त्या स्टायलीमध्ये पडणारा पाऊस ही एक वेगळीच खुमारी मराठीमधली आहे. त्याचा पण अनुभव घ्या. पण हे जे गाणं अजरामर गाणं आहे की हे गाणं म्हटल्याशिवाय आपला पाऊस सुरू होत नाही. गीत लिहिलं गदिमा डुळकरांनी आणि संगीतबद्ध केलंय पु ल देशपांड्यांनी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या गाण्याची किती पारायण आपण केली. काय
जेव्हा लग्न जमायची तेव्हा बघण्याचा एक कार्यक्रम असायचा आणि त्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये काही गाणी मुलीला म्हणावी लागायची. ते डिमांड असायची की जरा गाणं म्हणून दाखव. त्याच्यामुळे काही काही गाणी म्हणायला लागायची. तर मला आठवते लेक लाडकी या घरची होणार असून मी त्या घरची अशी सगळी गाणी म्हटली की जरा तिकडच्या लोकांना बरं वाटायचं, सोपं वाटायचं. पण एका ठिकाणी मी बघितलं त्या मुलीने म्हटलं तिला आवडत नव्हतं असं सासऱ्यांच्या लोकांकडे जाऊन परीक्षा देणं हे बरोबर नाही. तर तिने म्हटलं मी म्हणते गाणं, पण म्हटलं माझ्या वेगळ्या स्टाईलने म्हटलं. आणि तिने असं म्हटलं की लेक लाडकी या घरची असं मध्ये टॉप केलं ते उठून गेलं. रात्री मला असं ऐकताना मला पण पाडगावकर एका मुलीने असं म्हटलं होतं, तुझाच आहे शेवट बेड आहे माझ्या पाय. अरे बाबा, अशी मी खूप वर्षांचे आहेत करत. मानसीचा चित्र काढतो, तुझे मी नंतर चित्र काढतो, अशी खूप वर्षांची गाणं माहिती आहे. पण आता जे गाणं आहे ते परत एकदा मराठीमध्ये अत्यंत गोड गाणं आहे, पाडगावकरांनी ते लिहिलंय. फक्त त्याची कहाणी तुम्हाला माहिती आहे की हे गाणं खूप लोकांना वाटते श्रावणात गणगळा बरसला रिमझिम रेशीम धारा, तर हे फार पावसा वगैरे मध्ये म्हटलं असेल असं वाटतंय. पण पाडगावकर म्हटलं मी बसमध्ये म्हटलं आणि भयंकर घामाघूम झालं होतं. पण त्यांनी ते दिलं श्रीनिवास कळेंना आणि श्रीनिवास कळेंनी विटी येईपर्यंतची चाल लावली. काय संगीतकार होते, काय गीतकार होते. त्या ऍडव्हान्स कंडिशनला पण त्यांनी त्या शब्दांमधून स्वतःला फेवरेट. हो, मी ऐकलं अनंत गाणेकरांचं मी ऐकलं होतं ते आला खुशीत समिंदर त्याला नाही धीर असं गाणं जे आहे ना, तर कोणीतरी त्यांना विचारलं कुठल्या समुद्रावर लिहिलं म्हणून, तर ते म्हटलं मी बाथरूम मध्ये लिहिलं. असो, आपण ऐकूया फार गोड गाणं श्रीनिवास कळेंची चाल आणि बाबूंनी आपल्या पाडगावकरांची शब्द श्रावणात गणगळा बरसला. फोटोग्राफरसाठी काय ओळी आहेत, कुठच्या हिरव्या माई उन्हा हळदीच्या लाईट वाजायची गरजच काय. पुढच्या वेळी प्रकाश तू पण निवेदन करा. हे गाणं खरं म्हणायचं मी धाडस करते, खरंच खूप अवघड आहे आणि माहिती नाही, पण तुम्ही सगळेजण आता समजून घ्या कितपत जमतंय. श्रावणात घन निळा बरसला, श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा
गायकांचं हे लक्षण असतं की मी जमते की नाही बघतो वगैरे असं. पण ते बरोबर गातात ना तुम्हाला माहिती आहे. पण एकदा संगीता वहिनींसाठी जोरदार टाळ्या. मला नाही पाडगावकरांचं कौतुक यासाठी वाटतं की इतक्या हळव्या ओळी त्या लिहिणारे पाडगावकर मिश्किल लिहायला लागले की इतके मिश्किल लिहितात की हेच ते पाडगावकर यांच्यावर विश्वास नाही बसत. म्हणजे एका ठिकाणी त्यांनी असं लिहिलं की एक होता पाववाला तो माझ्या गाववाला, एक होता पाववाला तो माझ्या गाववाला, ही जी बाई विकते भाजी ती माझ्या मित्राची आजी, आणि समोरची बसली सुंदर बाई ती अजूनपर्यंत माझी कोणीच नाही. या बाबतीत मी बघितलं सगळ्यांची जी स्टाईल आहे ना, म्हणजे आता खरं तर अशोक नायगावकर आम्हाला नेहमी म्हणतात की माझा हा प्रेम पाऊस निसर्ग काय विषय नाही, माझे विषय सगळे वेगळेच आहेत, मला काही जमत नाही बघा, तुमच्यासारखं प्रेम बिम काय जमत नाही मला. पण पावसावर लिहिताना त्यांनी काय लिहिलं, त्यांनी इतक्या सहसा कोणी इतक्यावरून खाली येत नाही, इतक्या सहसा कोणी इतक्यावरून खाली येत नाही. आणि तो येते जीव तोडून तुम्हाला भेटायला, आणि तुम्ही निषेधाच्या काळ्या छत्र्या ओढून त्याचं स्वागत करता. काय लिहितील त्याचा काही नेम नाही. अशोक नायगावकरांना मी नेहमी सांगतो की काहीतरी हिरवगार लिहा तुम्ही, सगळ्या अशाच कविता ते लिहितात. तर त्यांना म्हणताना मी कोकणात घेऊन गेलो होतो आणि म्हटलं जरा हिरवगार बघून बघा, काय तुम्हाला सुचते का बघा हिरवगार. तर मला तिकडे विचारतात कुठे आहे निसर्ग. म्हटलं तुम्हाला इतका निसर्ग दिसत नाही सगळीकडे, काचेच्या गाडीच्या 2 काचेतून निसर्ग दिसत नाही, काय प्रॉब्लेम काय तुमचा. तर मला म्हटलं प्रॉब्लेम असा आहे की मध्ये झाडं येतात म्हणजे. प्रत्येकाचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा, पावसाकडे बघण्याचा दृष्टिकोन असो. आपण एक वेगळंच गाणं आता ऐकणार आहोत. हे गाणं संदीप खरे आमच्या अगदी तरुण मित्रांनी लिहिलेलं आहे आणि सलील कुलकर्णींनी स्वरबद्ध केलेलं आहे. खूप वेगळं असं गाणं आहे, ट्रॅकवर गाणं आहे.
चाहूल विरत गेलेली. पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला, कोसळते आठवणींचा. कधी उधाणता किंवा हिंबाच्या सत्तराईचा पाऊस नभ नको नको म्हणताना पाऊस कशाने आला. नभ नको नको म्हणताना पाऊस कशाने आला. गात्रातून स्वच्छंदी गात्रातून स्वच्छंदी अंतरात घुसमटलेला पाऊस सारी दूरता इंजळी सखीची स्मरली. पाऊल भिजत जाना चाहूल विरत गेलेली. पाऊस सारखा मला वाटलं गगोबाई म्हणतायत काही. कुठला अगोबाई गगोबाई तयारी एकदम संदीपचंच गाणं आहे ना. खूप तयारी केली आणि याची ह्या गाण्याची केली पण त्यांनी अगोबाई गगोबाईची नाही केली. आपण जर हिंदी गाणी म्हणू शकणार असाल तर प्रसाद नातो रिमझिमी गेले सावंत फार चांगलं म्हणतात. आपल्याकडे नाही, म्हणून नंतर म्हणणार होते. त्याच्यानंतर हिंदी गाणी सुरू होती पावसाची. हिंदी गाणी म्हणतात पावसाची. पण तुझं आता मला असं वाटतं की तात्यांची एक कविता म्हणावी, कारण ती परत एकदा खूप अपरिहार्य कविता आहे की ओळखलं का सर मला पावसात आला कोणी. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी. कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला. बोललावरती पाहून गंगामाई पाहुणे आली सर गेली घरट्यात राहून. गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून. माहेर वाचून पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. चूल विजली भिंत खचली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतोय, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. कारण मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त रड म्हणाला. पाठीवरती हात. खरं तर अशा पद्धतीच्या अनेक कविता पावसाशी संबंधित कविता आहेत, फार गमतीशीर कविता आहेत. पण आता जे गीत आहे ते मात्र फार सुंदर आहे. पुन्हा तिथं नादो माधवांचे शब्द आहेत आणि आमच्या हृदयनाथ मंगेशकरांचं चालू आहे. मला चिंब पावसाळी. अच्छा सॉरी अधिरमन. हे अधिरमन झाले सुद्धा अलीकडे आलेलं खूप गोड गाणं आहे. म्हणजे या गाण्याचा व्हिडिओ ज्यांनी बघितलेला असेल त्यांना माहिती फार प्रतिम व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि मला वाटतं कोणती हिरोईन आहे फार सुंदर काम केलं. पूजा पवारने केलेलं आहे. तर आपण तुर्त आता ती नाही आपण नुसतं स्मरण करूया तिचं आणि फार ट्रॅक करू. तुम्ही सरांनी साथ दे या गाण्याला. फार सुंदर गाणं. धुक्यात
नंतर झाल्यानंतर जी गंमत येते त्याची एक वेगळी गंमत. सचिन तेंडुलकरचा भाऊ नितीन तेंडुलकर हा एक उत्तम कवी आहे आणि त्यांनी पावसाळ्या नावाचा स्वतःचा संग्रह आहे. पूर्ण संग्रहाचं नाव पावसाळा आहे. त्याच्यातली एक कविता अशी आहे की समजा मी एक काळाकुट्ट ढग होऊन तुझ्या खिडकी समोरून तरंगत गेलो तर. समजा मी एक काळाकुट्ट ढग होऊन तुझ्या खिडकी समोरून तरंगत गेलो तर निळ्या निळ्या कोळ्या कोळ्या पंखाची परी होऊन तू मागोमाग येशील. निळ्या निळ्या कोळ्या कोळ्या पंख्याची परी होऊन तू मागोमाग येशील. छे तुला तरंगता कधी असं येतच नाही. तुला तरंगता कधी असं येतच नाही. तुला असतात तुझी घरकामं, तुला असतो तुझा अभ्यास, तुला असतो तुझा नखरा आणि पाहुण्यांचा मान सन्मान. मी मात्र तसाच तरंगत बरकटत जातो पुढे एकटाच आणि ठेच लागून दगडाशी कोसळून चिखल करून घेतो. आणि ठेच लागून दगडाशी कोसळून चिखल करून घेतो. रडून रडून हळव्या झालेल्या आवाळात तेव्हा तुझ्याच स्वप्नांचं इंद्रधनुष्य पडलेलं असतं. तुझ्याच स्वप्नांचं इंद्रधनुष्य पडलेलं असतं. पावसाळ्यात खरं म्हणजे चिखलच जास्त होतं. पावसाळ्यात खरं म्हणजे चिखलच जास्त होतं. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य घ्यावे असं गाणारे आमचे नादोमानवर त्यांनी पावसाची इतकी गाणी लिहिली की मला आठवते आता मला तिथं पावसाळ्यात ते नाही का ओके तर एक जे गाणं माझं चिंब पावसाळी झाडात रंगवली असं एक गाणं आहे ते मानवरांचं गाणं. पण हे गाणं श्रीकांत कोरगावकर नावाचं श्रीकांत पारगावकर तेच होतं. ओके तर हे गाणं आपण ऐकूया. मला चिंब तेच अरुण ही आनंद मोडकांची चाल आहे. हो आनंद मोडकांची. आणि सगळा पावसाळा असा उन्हात आपल्याकडे खेचून छातीमध्ये घेतात असं मला वाटतं. ऐकूया मला चिंब पावसाळा.
सावल्यानी घनगर्द सावल्यानी आकाश वाकलेले झाडात रंगवली मन चिन्ह पावसाळी तर असा हा सगळा पावसाचा माहोल, असेही पावसासाठी शब्द, ओले शब्द आणि पावसाच्या शब्दांनी ओले झालेले आपले सूर, या सगळ्याचा आनंद आपण घेतला. आपल्या परीनं पावसात न भिजता आपण पावसात भिजलो. काही लोकांना अशी संधी मिळाली थोडीशी भिजायची, पण तरी सुद्धा अजून कार्यक्रम असल्यामुळे आपण भिजत नाही. नंतर कदाचित जाताना सगळे भिजून जाऊ. बघूया उद्याचा पाऊस येतोय की नाही. पावसाविषयीच्या सगळ्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनेतली एकदम अभिनव कल्पना आमच्या सदानंद रेगे नावाचे एक रुईयामधले सर आहे, त्या सरांनी लिहिलेली. खरं तर सर एकदम ठीक एकदम सर होते तसे, पण कविता लिहिताना माणूस किती हळवा किंवा वेगळा होतो. त्याने असं लिहिलेलं आहे की श्रावणातलं ऊन आज कसं सुखावलं आहे, लोबस अल्लड हिरवळीवर केव्हाच ते लोळत आहे, चांदणीचं फुल आज कसं तृप्तावलं आहे, नितळ निथळ ओढणी आडून खटाळ कसा हसत आहे, सगळेच अगदी आज कसं ओथंबलेलं आहे. आणि शेवटी असं लिहितात की वर्गात नवी मुलगी आली असं वाटत आहे. कारव करी मोर कारणी उभं
नावे घेतली काजळ गैरे. पत्र लिही पण नको पाठवू शाही मधुनी काजळ गैरे, लिपिरेषांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे. लिपिरेषांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे, चढण लाडकी भोईवरची नको पाठवू वेलांटीतून. चढण लाडकी भोईवरची नको पाठवू वेलांटीतून, नको पाठवू तिळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून. नको पाठवू तिळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून, नको पाठवू अक्षरातून शब्दामधले अधीरे स्पंदन, नको पाठवू कागदातून स्पर्शामधला कंप विलक्षण. नको पाठवू कागदातून स्पर्शामधला कंप विलक्षण, नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून, नको पाठवू असे कितीदा सांगितले मी तू हट्टीपण. नको पाठवू असे कितीदा सांगितले मी तू हट्टीपण, पाठवची ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पाठवची ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते, पत्रच त्यानंतरचे मग वाचायाचे राहून जाते. पत्रच त्यानंतरचे मग वाचायाचे राहून जाते. एक खूप गोड कविता आहे आमच्या बोरकरांची, आणि ती कविता म्हणायचा आनंद पण असतो, पण याबरोबर खूप मोठा आनंद असतो तो पु ल देशपांडे ज्या पद्धतीनं ती कविता म्हणायची त्याचा एक खूप मोठा आनंद आहे. पु ल म्हणायची खरं तर ही कविता, आणि कोकणी कविता असून सुद्धा त्याचा एक वेगळाच बाज असा होता, आणि खास बोरकरांच्या स्टाईलमध्ये. त्या दिसावडा कडेन गडद तिंसना, त्या दिसावडा कडेन गडद तिंसना, मंद मंद वाजत आले तुझे गोपैजना. त्या दिसावडा कडेन गडद तिंसना, मंद मंद वाजत आले तुझे गोपैजना. मौन पडले सगळ्या राना, शिरशिरून वाजली पाना. मौन पडले सगळ्या राना, शिरशिरून थांबली पाना. कवळी जाग आयली तना, झेमता झेमताना. मंद मंद वाजत आयली तुझी गोपैजना. पैसुल्यान वाजले घाट, दाटलो नाहीचो कंठ काठ. पैसुल्यान वाजले घाट, दाटलो नाहीचो कंठ काठ. सावळ्याने घमघमाट थटले त्या खिणा. मंद मंद वाजत आयले तुझी गोपैजना. गळ्या सुखा डोळ्या दुखा, गळ्या सुखा डोळ्या दुखा. लखलखली जाऊन थिका, नकळताच एक जायली आम्ही दोघाय जना. मंद मंद वाजत आयली तुझी गोपैजना. वडफळांच्या अक्षतात कितलो वेळ नाहीत नाहीत. वडफळांच्या अक्षतात कितलो वेळ नाहीत नाहीत. हुपले कितले चंद्रलोक इंद्रचंदना. मंद मंद वाजत आयले तुझी गोपैजना. शेवटी असं लिहितात की त्यातले काय नुल्ले आज, त्यातले काय नुल्ले आज. सगळ्या जिण्या आयल्या सांज, त्यातले काय नुल्ले आज. सगळ्या जिण्या आयल्या सांज. तरी अकस्मात तुझी वाजली पैंजना. मंद मंद वाजत आयले तुझी गोपैजना. त्या दिसा वडा कडेन गडद तिंसना. मंद मंद वाजत आयली तुझी गोपैजना. मंद मंद वाजत आयली तुझी गोपैजना. असेल माझ्याकडे, एवढं माहित होतं तो बोरकरच घेऊन आलो. पण मला आवडतात, मी बोरकर खूप आवडतात. नावाची कवी आहेत, मालवणी कवी आहेत, आणि ते प्रेमकविता लिहितात. आणि त्याच्यामुळे त्यांची एक प्रेमकविता आहे झिंझिनाट नावाची. झिंझिनाट, प्रेमात आल्यावर झिंझिनाट होतो असं त्यांचं मत आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गावाकडे पांदण असते, पांदण सगळ्यांना माहित आहे ते पांदण. कोकणामध्ये त्याला पांदी म्हणतात किंवा पान्नी म्हणतात, पान्नी. तर ती पांदी म्हणजे काय असतं थोडक्यात, शॉर्टकट असतो तो.
अशी जमीन असते की असं खूप झाडं बिडं असतात आणि असं झाडीतून किंवा ह्याच्यातून जावं लागतं आणि मेन रोडने गेलं तर समजा 5 मिनिटं लागतील तर शॉर्टकटने गेलं 3 मिनिटात जातात, शॉर्टकटने जाता येतं. पण या शॉर्टकटमध्ये काही खास लोकच जातात संध्याकाळी. तर त्यांची ही कविता आहे. पाण्यात भेटलंस आता खेटलंस काळोख किनाट, पाण्यात भेटलंस आता खेटलंस काळोख किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, हातात हात धरलं अकस्मात झालं झिंझिनाट, पतीरो साळसाळ पायाबुडी पुरसा मारित होता मनातोडी, चालता चालता तू कुजबुजलंस हीच माझ्या घराची जवळची वाट, हीच माझ्या घराची जवळची वाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, काय बोलत होतो आणि खै चालत होतो कुणास ठाऊक, काय बोलत होतो आणि खै चालत होतो कुणास ठाऊक, तुझ्या वाटेत पिकल्या आंब्या फणसांचं नसतो घमघमाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, लांबसून बॅटरी उगलगली जवळ, लांबसून बॅटरी उगलगली जवळ, तुम्हाला खचकन वडलंस, माझा काळी धाडधाड धाडधाड, माझा काळी धाडधाड धाडधाड, तुझा मात्र धाडच बनाट, तुझा मात्र धाडच बनाट, हातात हात धरलं अकस्मात झालं झिंझिनाट, आणि तुझ्या मागसून खूप जण भेटली, अंगात खेटली पण नाही पटली, तुझ्या मागसून खूप जण भेटली, अंगात खेटली पण नाही पटली, कारण माझ्या कानात तुझ्या काकणांचं तो पहिलं किनकिनाट, माझ्या कानात तुझ्या काकणांचं तो पहिलं किनकिनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, पाण्यात भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. मी नेहमी म्हणतो की मला खूप दाद दिली पाहिजे या कवितेसाठी, कारण जेव्हा स्वतः केळसकर जेव्हा म्हणतात तेव्हा ते हमखास झालं झिंझिनाट म्हणताना पहिला ते तांब्या पाडतात. कवी संमेलन असलं तर तुमच्या कविना पाडतात, लॅपटॉप पडला ते असतं तर लॅपटॉप पडला, तर ते खूप शांतपणे कविता म्हणतात, पण त्याचे खूप अंगात येतं वगैरे. दुसरी खूप मला आठवण येते ती म्हणजे नारायण सुर्व्यांची आठवण यावेळी येते. नारायण सुर्व्यांनी अनेक कवितांचं भाषांतर केलं, खूप सुंदर भाषांतर केलं, पण त्यातली एक कविता खूपच लोकप्रिय आहे, ती म्हणजे नवरा जर का फॉरेनला गेला तर तिकडून पैसे छान पाठवतो, पण पैसे पाठवताना तो इकडे जी बायको असते त्याच्या 2 मुलांना घेऊन संसार करत असते, तिला एक सॉलिड पत्र लिहित असतो की तू सुखात आहेस की नाही ते मला सगळं सांग, आणि त्याच्यामध्ये जाहीरनामाच असतो की तू त्या ठेवणीतल्या साड्या नेसू नकोस, नट्टापट्टा करू नकोस, बचत गटांच्या मिटिंगांना जाऊ नकोस, पुस्तक प्रेमींच्या संमेलनाला जाऊ नकोस, आणि असे सगळे चार्टर ऑफ डिमांड असल्यावर ती वैतागते, ती म्हणजे 2 मुलांना तुमच्या सांभाळते तुम्ही दिलेल्या पैशात, नाही हे काय वरती आणखी अमुक करू नका आणि तमुक करू नका. तेव्हा ती रागाने त्यांना काय म्हणते, उत्तर देते. ती उत्तर म्हणजे ती कविता आहे. कुण्या बेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, पुण्या बेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा, पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा, 100 रुपयाचा हिशेब मागता मी काय एकटीनं खाल्ले, लाईटीचे 20 दिले, पाण्याचे 30 दिले, 50चे राशन आणले, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा, बाळाला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले, 100 रुपयाचे इंजेक्शन मारले पाण्यातच पैसे गेले, याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा, याला KM ला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा, पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप, आणि पोर झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप, आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा, आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा, कुण्या मेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा, याला KM ला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा, आणि आता मी माझ्यासाठी एक फरक केलाय की आम्ही कविता बी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा, कविता ऐकवा. पण या सगळ्या
गोष्टींचा जो प्रभाव आहे, म्हणजे आता अनेक कविता मला म्हणायचा मोह होतो, पण त्यातल्या खूप चांगल्या चांगल्या कविता, म्हणजे एक कविता मला मुद्दाम म्हणायची वाटते, त्यांच्या आईची कविता आहे की मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी टळत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी टळत राहिली. किंवा एका ठिकाणी आमच्या शंकरवती सरांनी लिहिलेलं आहे की ती होती तेव्हा घड्याळ होते नव्हते, अस्तित्व सुखाचे भान तेवढे होते. ती होती तेव्हा घड्याळ होते नव्हते, अस्तित्व सुखाचे भान तेवढे होते. ती अंतरली अन मुकलो मी सगळ्याला, हे तेव्हापासून फिरू लागले काटे, हे तेव्हापासून फिरू लागले काटे. किंवा एका ठिकाणी असं म्हणतात ते की मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र देखील होता. त्या दिवशी घडले विपरीत क्षितिजावरती, मी मावळताना देश पाहिला होता, मावळताना देश पाहिला होता. किंवा एका ठिकाणी आमचा मित्र आहे किरण येले, त्यांनी गरीब आणि श्रीमंत याच्याबद्दलच लिहिलेलं आहे. काय लिहितो तो की आम्ही चिल्लर सुटे पैसे भुक्कड, आम्ही चिल्लर सुटे पैसे भुक्कड, तुम्ही बंद्या नोटा फक्कड. आमचा नुसताच खळखळाट आणि तुम्ही एकत्र निष्टेपल केलेले, तुम्ही एकत्र निष्टेपल केलेले. आमच्यावर चित्र गिंडा गिंडा, तुमच्यावर गव्हर्नरची सही. आम्ही भीक भिकाऱ्यांना टी पेटरला, आम्ही भीक भिकाऱ्यांना टी पेटरला, आणि तुम्ही पेपर वेट सरकारी कागदपत्रांवर, आणि तुम्ही पेपर वेट सरकारी कागदपत्रांवर आमचा आवाज न्यायालयापर्यंत न पोचणारा, आणि तुमची चाल कुजबूज न्यायालयाचा आवाज दाबणार, तुमची चाल कुजबूज न्यायालयाचा आवाज दाबणार. आज आम्ही रोज जगण्याच्या प्रतीचे मैताच्या अंगावरून उडायचं, ते पैसे टाकत जातात. आम्ही रोज जगण्याच्या प्रतीक्षेत मैताच्या अंगावर उडायचं, आणि तुम्ही मध्यतुंदीत बार मध्ये लग्नामध्ये उडायचं, तुम्ही मध्यतुंदीत बार मध्ये लग्नामध्ये उडायचं. सलाम नोटानु सलाम, या चिल्लरांचा तुम्हाला सलाम. त्यातल्या तर समाधान फक्त एकच की आम्ही पूजेच्या तळीत देवघरात तेवढा, आम्ही पूजेच्या तळीत देवघरात तेवढा, तुम्ही त्यांच्या माडीवर, त्यांच्या ब्लाऊज मध्ये, त्यांच्या शेजेखाली सलाम नोटानु सलाम. सलाम संगीतातली गाणी ऐकली होती, आणि त्यातलं जे 2-3 जी मला गाणी आवडली लक्षात राहिली, त्यातलं एक गाणं, आणि पावसाशी संबंधित आहे म्हणून म्हटलं नीलांजन घनपुंज छाया असं गाणं. नीलांजन घनपुंज छाया शंभृत अंबर, हे गंभीर हे गंभीर. नीलांजन घनपुंज छाया शंभृत अंबर, हे गंभीर हे गंभीर. बनलक्षीर कंपित काय चंचल अंतर, बनलक्षित कंपित काय चंचल अंतर. झंकृत तार झिल्लीर मंजीर, हे मंजीर हे गंभीर. नीलांजन घनपुंज छाया शंभृत अंबर, हे गंभीर हे गंभीर. वर्षनगित हलमुखरित मेघमंद्रित छंदे, कदंब घन मगन बघिर आनंद घन गंधे. वर्षित गण हलत मुखरि मेघमंद्रित छंदे, कदंब वन गभीर मगन आनंद घन गंधे. नंदित तब उत्सव मंदिर, नंदित तब उत्सव मंदिर, हे गंभीर हे गंभीर. नीलांजन घनपुंज छाया शंभृत अंबर, हे गंभीर हे गंभीर. दहन शयने तप्त धरणी परिছিল পিপাসার্তা, পাথালে তাহারে ইন্দ্রলখের আমৃর বাড়ির বার্তা. দহন শয়নে তপ্ত ধরণী পড়েছিল পিপাসার্তা, পাথালে তাহারে ইন্দ্রলখের আমৃর বাড়ির বার্তা. মাটির কঠিন বাধা হলো ক্ষীণ, দিকে দিকে হলো দীর্ণ. নব অঙ্কুর জয় পতাকায় ধরাতল সমকীর্ণ. ছিন্ন হয়েছে বন্ধন বন্দির, ছিন্ন হয়েছে বন্ধন বন্দির. হে গম্ভীর হে গম্ভীর.
गंभीर नील अंजन घन पुंज छाया शोभित अंबर हे गंभीर हे गंभीर. सुंदर कविता आहे, फार गोड कविता आहे. हा असा पाऊस पडत असताना तुमच्यासारख्या अनोळखी तरुणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंसं वाटलं, त्याचं बरं वाटलं. हा असा पाऊस पडत असताना तुमच्यासारख्या अनोळखी तरुणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंसं वाटलं, त्याचं बरं वाटलं. या अशा पावसाच्या वेळी कोणीतरी बरोबर हवंच. छत्री छोटीच आहे पण घेईल सामावून दोघांना समजुतीने चाललो तर, घेईल सामावून दोघांना समजुतीने चाललो तर. पुढे पाणी बरंच साचलं आहे, रस्ता चाचपडत पावलं टाकायला हवी. शक्य असेल तर माझ्या हाताचा, अंगठ्याचा, खांद्याचा आधार घ्या. शक्य असेल तर माझ्या हाताचा, खांद्याचा आधार घ्या, म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत राहाल न पडता. शिवाय तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही मला दूर ठेवू शकाल. तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही मला दूर ठेवू शकाल. मी तुमच्याकडे न पाहता सरळ चाललो आहे खरा, पण मला कुठून तरी किवड्याचा वास येतो. मला कुठेतरी केवड्याचा वास येतोय. तुमचं नाव केतकीच आहे असं धरून चालतं. तुमचं नाव केतकीच आहे असं धरून चालतं. मी तुमच्या बोटातली अंगठी माझ्या खांद्याला कळते आहे. लक्ष कसं तिथंच घुटाळतं आहे. लक्ष कसं तिथंच घुटाळते. अरे तुमचं पुचण्याचं ठिकाण तर मागे गेलं, तुम्ही बोलला कसं नाही. माझं काय अमुक एका ठिकाणी पोचण्याचा उद्देश नव्हता. माझं काय अमुक एका ठिकाणी पोचण्याचा उद्देश नव्हता. पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटते. पण घाबरू नका, पुढचा रस्ता चांगला आहे. पण घाबरू नका, पुढचा रस्ता चांगला आहे. आणि एक पाहिलं का, तुम्ही नीट चालला आहात, त्यामुळे छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटते.
पण आभाराचं पण बोलायचं का? आपण झाली की छत्री आणू का, रेनकोट आणू का, की कसं चिंब भिजूया. पण आज सगळ्यांना उत्तर मिळालंय की आपण संगीताच्या आनंदामध्ये अतिशय सुंदर भिजलोय. कवितांच्या श्रवणाने त्या पावसात भिजलोय. आपलं भाग्य आहे ऍक्च्युली की अरुण म्हात्रे सर आपल्याला इथे असे समोरासमोर असे भेटलेत. नंतर आपण त्यांना फक्त टीव्हीवर किंवा अशा एकदम जाहीर व्याख्यानांमध्ये वगैरे बघत असतो. आणि त्यांच्या कविता आणि बऱ्याचदा आपणही त्यांना फरमाईश करून त्यांनी म्हटलेल्या कविता आपल्याला ऐकायला मिळाल्या आणि एवढी सुंदर गाणी ऐकायला मिळाली. महेश सर आणि मित्रमंडळी असं म्हणायला हरकत नाही ना. महेश अँड पार्टी म्हणणार. महेश कुमार अँड पार्टी. फार सुंदर गाणी झाली सगळ्यांची आणि सगळेजण पहाटेपासून उठून प्रवास करून कुठून आलेला आहात. 12 वाजत आले, दिवस संपलाय. उद्या सकाळी आपण 8 वाजता ब्रेकफास्ट आहे, 8 ते 9 ब्रेकफास्ट आहे आणि 9 वाजता आपल्याला पुन्हा भेटायचं आहे. शुभरात्री, सुख स्वप्न, सुख निद्रा. एक उल्लेख करायचा मला राहिला जानकर सरांना. ऍक्च्युली आपल्याला ते तबला साथ करणार होते पण अनफॉर्च्युनेटली बाहेर पाऊस पडल्यामुळे ते तबले सुरात लागू शकले नाही आणि ऍटलिस्ट म्हणजे जी गाणी लाईव्ह बनायची होती त्याची एक किमान एक प्रॅक्टिस आवश्यक होती, ती पण होऊ शकली नाही. त्यामुळे ऐन वेळी आपण त्यांचा तबला ऐकू शकलो नाही. पण पुढच्या वेळेस नक्की आपण अरविंद जानकर सर यांच्याबरोबर तबल्याबरोबर प्रॅक्टिस करून एक पेटी तबल्यावरचा कार्यक्रम लाईव्ह करूया. पण त्यांनी तयारी दाखवली त्याच्याबद्दल म्हणून त्याचे मनपूर्वक धन्यवाद. उद्या पाऊस नसताना तबला लागला तर आपण करू शकतो म्हणता येईल. पण आता मी उच्च माझा धोका म्हणतो, आपण सगळ्यांनी म्हणूयात ते. येस माझी इच्छा अशी आहे की तुम्हाला जर का पाठ असलं तर तुम्ही पण म्हणाल. सगळ्यांना पाठ आहे मला. या मी ऐकले प्रॅक्टिस लागते कशाला? प्रॅक्टिस कशाला? गोबड्या बाबुली माप मी ओलांडले दूर गेली भातकली खेळण्यात होते बय अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या बरे नभाचा आशय थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने बरका मळभट हाती अमृताचा बसा सात देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका. पुढचीकडे दाटुनिया एका मेघ बरे आकाश ओंजळ माडई व्रताची जपता झाले घराचे देऊळ जिजे पायरी होना जन्मचंदना सारखा त्यांच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका. चांदणेचा मूल होती कोवळ्या पाऊली माप मी ओलांडले डोळ्यानी भातकली. आता चांगलं कळूया का? आरतीस देवे माझ्या मंदया व्रताची समयी तुळशीचे रोज